नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपल्या अग्रवन. देशातल्या बाजारात सोयाबीनचे भाव दर दिवशी वाढताना आपल्याला दिसून येत आहेत. सोयाबीन बाजारात सकारात्मक घडामोडी घडत आहेत, याचा आधार आपल्या शेतकऱ्यांना देखील मिळतोय. सोयाबीनच्या दरातील जे सकारात्मक वातावरण आहे, ते वातावरण पुढचे 2 ते 3 आठवडे कायम राहण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यानंतर दरात काहीसे चढ-उतार देखील येऊ शकतात, असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय. मग नेमकं सध्या सोयाबीनचा बाजारभाव किती पोहोचलाय? ₹5,500 दर नेमका कुठे मिळतोय? बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना काय भाव मिळतोय? आणि अशा कुठल्या सकारात्मक घडामोडी पुढच्या टप्प्यामध्ये घडू शकतात? आणि सोयाबीन बाजारामध्ये करेक्शन नेमकं कशामुळे येऊ शकतं? याबाबत अभ्यासक काय म्हणतात? या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूयात बाजारभावापासून. जसं सुरुवातीला सांगितलं की सोयाबीन बाजारात सध्या ₹5,500 दर पोहोचल्याची सध्या चर्चा सुरू आहे. मग हा दर खरंच बाजार समित्यांमध्ये मिळतो का? तर काही ठिकाणी हा दर मिळतोय, हा भाव मिळतोय. परंतु सरसकट सगळ्या सोयाबीनला हा दर मिळत नाहीये. बाजार समित्यांमध्ये ₹5,500 दरम्यान जो काही दर मिळतोय, हा दर बियाणे क्वालिटीचं किंवा चांगल्या क्वालिटीचं जे सोयाबीन आहे त्याला मिळतोय. 5,500च काय, तर अगदी 6,500 देखील हे सोयाबीन विकलं जात आहे. परंतु सरसकट भाव आपल्याला जो काही त्याची चर्चा सध्या बाजारामध्ये सुरू आहे, तो भाव प्रक्रिया प्लांटचा आहे. प्रक्रिया प्लांटचे भाव आज जवळपास ₹5,500 दरम्यान पोहोचले. महाराष्ट्रामध्ये देखील काही प्लांट्सने आज खरेदीचे बाजारभाव हे 5,475 ते 5,520 दरम्यान काढले होते. थोडक्यात काय, तर प्रक्रिया प्लांटचे भाव हे आता ₹5,500 जवळ पोहोचलेले आहेत. आता बाजार समित्यांमध्ये आपल्या सोयाबीनला जो काही दर मिळतोय, तो सरासरी दर आजही ₹4,900 ते ₹5,200 दरम्यान आहे. म्हणजेच काय, तर सोयाबीनचा बाजारभाव आता हमीभावाच्या टप्प्याच्या जवळ पोहोचला आहे. काही बाजारांमध्ये ₹5,300 दरम्यान देखील चांगल्या गुणवत्तेचं सोयाबीन विकलं गेलं, की जे बियाणे क्वालिटीचं नाही किंवा बियाणे कंपन्यांनी खरेदी केलेलं नाही आहे. अनेक बाजारांमध्ये आता भाव हा ₹5,000 दरम्यान पोहोचला. म्हणजे राज्यातला सोयाबीन खरेदीचा बाजारभाव हा ₹5,000 पोहोचला असं म्हणायला हरकत नाही, कारण बहुतांश बाजारांमध्ये हा भाव सध्या मिळतोय. आता सोयाबीनचे बाजारभाव कशामुळे वाढले, तर प्रामुख्याने एकतरी यंदाचं उत्पादन कमी आहे. दुसरं म्हणजे गेल्या वर्षीचा जो काही सोयाबीनचा साठा होता किंवा सोयाबीनचा साठा होता, तो यंदा कमी होता. गेल्या वर्षी सोयाबीनची निर्यात चांगली झाली होती, त्यामुळे सोयाबीनचं गाळप वाढलं होतं आणि सोयाबीनचा शिल्लक साठा कमी होता. आता सोपा आणि इतर जे काही उद्योगाच्या संस्था आहेत, त्यांच्या अंदाजानुसार जवळपास 105 लाख टन सोयाबीनचं उत्पादन आहे. परंतु अभ्यासकांच्या मते यंदाचं उत्पादन हे 90 ते 95 लाख टनांच्या दरम्यानच स्थिरावलेलं आहे. आता जसं जसं पुढच्या टप्प्यामध्ये बाजारात सोयाबीनची आवक वाढत चालेल, तसं तसं आपल्याला नेमकं उत्पादन किती आहे त्याचे स्पष्ट आकडे पुढे येताना दिसून येतील. यंदा शेतकऱ्यांना खरा आधार मिळाला तो हमीभावानं खरेदीचा. आता यंदा एकतर हमीभावानं खरेदी उशिरा सुरू झाली होती, परंतु या खरेदीचा आधार आपल्या सोयाबीनच्या दराला निश्चितच मिळालेला आहे. आतापर्यंत जवळपास 6 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनची हमीभावानं खरेदी झाली. आता यंदा उद्दिष्ट साध्य होणारच नाही हे आपण आधीपासून सांगत होतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा एकतर खरेदीला उशीर झाला होता. दुसरं म्हणजे सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं त्यांच्या सोयाबीनची गुणवत्ता देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. जसं जसं बाजारात येणारा सोयाबीनची गुणवत्ता वाढत चालली होती, तसं तसं एकतर हमीभावानं खरेदी देखील वाढत गेली आणि खुल्या बाजारामधले दर देखील वाढत गेले होते. आपण सुरुवातीपासून याची चर्चा करत होतो की डिसेंबर नंतर सोयाबीनच्या दरामध्ये देखील सुधारणा दिसून येऊ शकते आणि जर समजा डिसेंबरच्या आधी शेतकरी सोयाबीन विक्रीचं नियोजन करत असेल, तर त्यांच्यासाठी हमीभाव हा एक चांगला पर्याय असणार आहे आणि शेतकऱ्यांनी हमीभावाच्या खाली सोयाबीनची विक्री करू नये. परंतु नाईलाजानं अनेक शेतकऱ्यांना तसा निर्णय घ्यावा लागला, कारण हमीभावानं सोयाबीनची खरेदी ही उशिरा सुरू झाली होती. अनेक भागात उशिरा केंद्र सुरू झाले होते, त्यामुळे दिवाळी असेल किंवा इतर रब्बीच्या पेरणीसाठी असेल, आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीन विकावं लागलं होतं. आतापर्यंत काही शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं. जवळपास 20 ते 30% शेतकऱ्यांकडे सोयाबीन असल्याचं विविध भागातील शेतकरी सांगत आहेत. कदाचित हा आकडा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळा असू शकतो, परंतु सरासरी एवढं सोयाबीन शिल्लक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला जो काही खुल्या बाजारातला सरासरी दर आहे, तो देखील हमीभावाच्या दरम्यान पोहोचताना दिसून येईल. सध्या जो काही जवळपास 5,000 ते ₹100 दर आहे, तर तो आणखी ₹100-200 सुधारून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा हमीभावाच्या दरम्यान पोहोचू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजेच डिसेंबरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी किमान हमीभावानं विकलं, ते शेतकरीसुद्धा या दरामध्ये तोट्यात नसतील. म्हणजे जर ते शेतकरी जर थांबले असते की ज्यांनी डिसेंबरमध्येच हमीभावानं सोयाबीन विकलं, त्या शेतकऱ्यांना देखील तेवढाच दर मिळाला की जेवढा आता आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. फक्त त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान असं म्हणता येईल की हमीभावानं विक्रीसाठी जो काही खर्च त्यांना आला, तेवढीच किंमत त्यांना कमी मिळाली असेल. आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खुल्या बाजारातला सरासरी बाजारभाव हा जर हमीभावाच्या दरम्यान पोहोचायचा असेल, तर त्यासाठी प्रक्रिया प्लांटचे दर आणखी ₹100 ते ₹150 सुधारायला हवेत. म्हणजे जर
प्रक्रिया प्लांटचे भाव हे 5600 किंवा 5650 रुपये झाले तर सरसकट आपल्याला खुल्या बाजारामधला बाजारभाव हा 5300 रुपयांच्या दरम्यान दिसून येईल। यंदाचा हमीभाव 5328 रुपये म्हणजे 5328 रुपये आहे आणि काही बाजारांमध्ये याच्या जवळपास ऑलरेडी दर पोहोचलेला आहे। परंतु पुढच्या 1-2 आठवड्यांमध्ये सरासरी दरामध्ये देखील वाढ होईल, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक बाजार समितीमध्ये मिळालेला दर हा एक नसतो। किमान दर असतो की जो कमीत कमी असतो, त्यानंतर कमाल असतो की तो जास्त असतो आणि यामधला एक दर असतो की ज्या दरानं जास्तीत जास्त सोयाबीन विकलेलं असतं तो सरासरी दर आपल्याला जर हमीभावाच्या दरम्यान पोहोचायचा असेल किंवा जर हा दर तिथपर्यंत वाढायचा असेल तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव आपल्याला 5600च्या पुढं जावं लागतील आणि तरच आपल्याला खुल्या बाजारामध्ये हा दर दिसू शकतो। आता सोयाबीन दरवाढीची आपण प्रामुख्याने 2 कारणांची चर्चा करत आलो। एक तर उत्पादन कमी आहे, दुसरं म्हणजे शिल्लक साठा कमी आहे। उत्पादन त्याच्यानंतर गुणवत्ता बऱ्या प्रमाणात कमी झाली होती, परंतु पुढं सोयाबीनला मागणी देखील चांगली आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आढावा घेतला होता की देशात गेल्या वर्षी तुलनेमध्ये सोयाबीनचा वापर काहीसा कमी जरी झाला असला तरी यंदाचं घटलेलं उत्पादन बघता हा वापर आणि वाढलेला दर बघता हा वापर चांगला आहे। त्याचं कारण असं आहे की आपल्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक आहे पोल्ट्री आणि यंदा पोल्ट्रीला चांगला दर मिळतोय, म्हणजे केवळ कोंबड्यांनाच नाही चिकनलाच नाही तर अंड्यांचा देखील दर चांगला आहे। त्यामुळं या मिळालेल्या दरामध्ये सोयाबीनचा वापर करण्यास किंवा उठाव मिळण्यास मदत होते आणि दुसरीकडे सोया तेलाचे भाव देखील टिकून आहेत आणि याच कारणामुळे आपल्याला सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा दिसून येते। सोयाबीन बाजारातील एकूण परिस्थिती बघता पुढचे 3 आठवडे तरी सोयाबीन दरामध्ये करेक्शन येण्याची शक्यता दिसत नाहीये, परंतु जसं जसं DDGSचं उत्पादन वाढत चालेल आणि दुसरीकडे जसं जसं आपल्या सोयाबीनचे दर वाढत चालतील एका टप्प्यानंतर आपल्याला बाजारामध्ये करेक्शन दिसू शकतं। परंतु हे करेक्शन दिसण्यासाठी किमान 2 ते 3 आठवड्यांचा कालावधी जाईल असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आता या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीन बाजारात काय घडामोडी घडतील, त्यानंतर याचा आपला परिणाम आपल्या दरावरती काय होऊ शकतो याचा आढावा आपण घेतच राहू। परंतु इथं आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे सोयाबीनचे दर आता हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता कमीच आहे। म्हणजे सध्या जे काही दर सुधारलेले आहेत त्यामध्ये मोठी पडझड होण्याची शक्यता खूपच कमी आहे। आता 12 फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडं हमीभावानं सोयाबीनची खरेदी राहणारच आहे। तोपर्यंत आपल्या खुल्या बाजारातले सरासरी दर देखील आपल्याला या टप्प्यापर्यंत पोहोचेल, म्हणजे 5300 रुपयांपर्यंत खुल्या बाजारातले दर देखील पोहोचतील आणि त्यानंतर सोयाबीनचे बाजार कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे। बाजार तेव्हाच कमी होऊ शकतो जेव्हा सरकारनं जर वेगळा काही निर्णय घेतला किंवा आयातीच्या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला, म्हणजे सरकारचं धोरण जर बदललं तर याच्यावरती परिणाम होऊ शकतो। परंतु सध्याची बाजारातली एकंदरीत परिस्थिती बघता बाजारामध्ये सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यानुसार दर कमी होण्याला सध्या तरी वाव दिसत नाही असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे। आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।